जय हिंद मित्रांनो, एक्झाम जाकर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता 2024च्या बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 2024 साठीचा बुकर पुरस्कार हा सामंता हार्वे यांना देण्यात आला आहे. सामंता हार्वे या एक ब्रिटिश लेखिका असून त्यांच्या ऑर्बिटल या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मित्रांनो, बुकर पुरस्काराची सुरुवात कधी करण्यात आली होती तर 1969 मध्ये हा पुरस्कार सुरू झालेला आहे. यामध्ये बक्षीस स्वरूप 50,000 पाउंड देण्यात येतात आणि विशेष म्हणजे बुकर पारितोषिक हे इंग्रजी भाषेत लिहिलेल्या व UK आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकांनाच देण्यात येतो. 2023च्या बुकर पुरस्काराने पॉल लिंच यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशाने भारताकडून आकाश ही शस्त्र प्रणाली खरेदी केली आहे? तर भारताची आकाश ही शस्त्र प्रणाली आर्मेनिया या देशाने खरेदी केली आहे. आणि मित्रांनो, भारताने आता या आकाशची पहिली तुकडी आर्मेनिया देशाकडे पाठवली देखील आहे. हे जे आकाश क्षेपणास्त्र आहे हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र असून याचा विकास DRDO द्वारे करण्यात आला असून याची निर्मिती हैदराबाद स्थित भारत डायनामिक्स लिमिटेड द्वारे करण्यात येते. या क्षेपणास्त्राचा पल्ला एकूण 25 किलोमीटर इतका आहे. मित्रांनो, याआधी भारताने फिलिपिन्सला ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र निर्यात केलं होतं. त्यानंतर भारतातून निर्यात होणारे आकाश हे दुसरेच स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. मित्रांनो, हा प्रश्न एक्झाम मध्ये नक्की विचारण्यात येईल, त्यासाठी सर्व माहिती नोट करून घ्या. व आपण आर्मेनिया या देशाविषयी बोलत आहोत. तर मॅपमध्ये पहा, आर्मेनिया हा देश अझरबैजान या देशाला लागून आहे. आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन्ही देशात नेहमी युद्ध सुरू असतं. त्यासाठी आता आर्मेनियाने भारताकडून आकाशी क्षेपणास्त्र प्रणाली घेतली आहे. आर्मेनियाची राजधानी एरेवान, तर राष्ट्रीय चलन हे आर्मेनियन द्राम हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली? तर ही जी घोषणा आहे ही घोषणा डॉमिनिकन रिपब्लिक या देशाने केली आहे. आता डॉमिनिकन रिपब्लिक हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहे. हा पुरस्कार मोदी यांना कशासाठी देण्यात येत आहे तर डॉमिनिका प्रजासत्ताकला कोविड-19 लस पुरवण्यात आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या भूमिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचं वितरण गयाना येथील जॉर्जटाउन येथे होणाऱ्या दुसऱ्या कॅरिकॉम इंडिया शिखर परिषदेत डोमिनिकाचे अध्यक्ष सिल्वियन बर्टन यांच्या हस्ते करण्यात येईल. ही जी परिषद आहे ही कधी आयोजित होईल तर 19 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ही परिषद आयोजित होणार आहे. बरं, एक्झाममध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की डॉमिनिकन रिपब्लिक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करणारा कितवा देश आहे? तर डॉमिनिकन रिपब्लिक हा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा एकूण 16वा देश आहे. याआधी या 15 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलं होतं व 9 जुलै रोजीच रशियाने आपला ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू पुरस्कार हा मोदी यांना वितरित केलेला आहे. या पुरस्काराची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती व याचं वितरण 9 जुलै 2024 रोजी झालेलं आहे. मित्रांनो, मोदी यांना ज्या देशांनी पुरस्कार दिले आहेत त्या देशांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. यामध्ये ग्रीसने ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर या पुरस्काराने मोदी यांना सन्मानित केला आहे. फ्रान्सने ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर, इजिप्तने ऑर्डर ऑफ द नाईल, पापुआ न्यू गिनीने ग्रँड चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, फिजी या देशाने द चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी, रिपब्लिक ऑफ पलावने एबाल्क अवॉर्ड, भूतानने ऑर्डर ऑफ द ड्रुक गाल्पो. या पुरस्काराचं वितरण 22 मार्च 2024 रोजी करण्यात आलं होतं. US सरकारद्वारे लिजन ऑफ मेरिट, बहारीन या देशाद्वारे किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स व इतर देशांमध्ये मालदीव, संयुक्त अरब अमिराती, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबिया या देशांचा देखील समावेश आहे. आता हा प्रश्न पहा. केंद्र सरकारने कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलास राखीव महिला बटालियन स्थापन करण्याची मंजुरी दिली? तर आता केंद्र सरकारने CISF ला राखीव महिला बटालियन स्थापन करण्याची मंजुरी दिलेली आहे. CISF चं फुल फॉर्म नोट करून घ्या. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स व या CISF ची ही पहिलीच राखीव महिला बटालियन असून या महिला बटालियनमध्ये किती कर्मचारी असतील तर 1025 इतके कर्मचारी या महिला बटालियनमध्ये असणार आहेत. CISF ची स्थापना कधी करण्यात आली तर 10 मार्च 1969 मध्ये याची स्थापना करण्यात आली व सध्या याचे महासंचालक
हे राजविंदर सिंग भाटिया आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गत एकूण 7 सुरक्षा दलांचा समावेश होतो व ते दल कोणकोणते, तर यामध्ये आसाम रायफल, BSF, CRPF, ITBP म्हणजेच इंडो तिबेट बॉर्डर पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि सशस्त्र सीमा बल व आताच आपण पाहिलेल्या CISF या 7 दलांचा समावेश होतो. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिली सॅटेलाइट टू डिव्हाइस ही सेवा लॉन्च केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच आपल्या BSNL ने भारतातील पहिली सॅटेलाइट टू डिव्हाइस ही सेवा लॉन्च केली आहे. आता या सेवेचा फायदा काय होईल, तर दुर्गम भागामध्ये नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम असतो. या नवीन सेवेमुळे आता नेटवर्कची सुद्धा आवश्यकता असणार नाही, तर सॅटेलाइटद्वारेच व्यक्ती कॉल आणि SMS सुद्धा करू शकणार आहेत. याबरोबरच यात UPI पेमेंट करण्याची सुद्धा सुविधा दिली आहे. बरं, ही सॅटेलाइट टू डिव्हाइस सेवा BSNL ने कोणत्या कंपनीच्या सहकार्याने सुरू केली, तर अमेरिकेमधील वायसॅट या कंपनीच्या सहकार्याने BSNL ने ही सेवा सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 5, आधुनिक गुलामगिरीचा सामना करण्यासाठी कोणत्या देशाने पहिल्या गुलामगिरी विरोधी आयुक्ताची नियुक्ती केली? तर आता आधुनिक गुलामगिरीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया या देशाने आता पहिल्या गुलामगिरी विरोधी आयुक्ताची नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियामधील या पहिल्या गुलामगिरी विरोधी आयुक्ताचं नाव सुद्धा नोट करून घ्या. त्यांचं नाव ख्रिस इव्हान्स असं असून ते डिसेंबर 2024 पासून पुढील 5 वर्षासाठी ऑस्ट्रेलियातील गुलामगिरी विरोधी आयुक्त म्हणून कार्य करतील. मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलेलं आहे की ऑस्ट्रेलिया या देशाने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय सुद्धा घेतला आहे. प्रश्न क्रमांक 6, क्रीडा विश्वातील अंमली पदार्थ सेवनाला आळा घालून स्वच्छ खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अलीकडेच कोणते ॲप लॉन्च करण्यात आले? तर नुकतेच आता स्वच्छ खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी नो युअर मेडिसिन हे ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. हे जे ॲप आहे हे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला असून हे ॲप नाडाद्वारे तयार करण्यात आला आहे. नाडा म्हणजे काय, तर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी असे याचं पूर्ण स्वरूप असून या एजन्सीद्वारे खेळांमध्ये डोपिंग नियंत्रण कार्यक्रमाला प्रोत्साहन, समन्वय आणि देखरेख ठेवण्याचं कार्य केलं जातं. प्रश्न क्रमांक 7, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ द इंडियाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अमनदीप जोहल यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या पदाचा कार्यभार 1 जानेवारी 2025 पासून स्वीकारतील. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पहिल्या फॉर्च्यून 100 सर्वात शक्तिशाली व्यावसायिकांच्या यादीत पहिले स्थान कोणी पटकावले? मित्रांनो, आता फॉर्च्यूनद्वारे प्रथमच 100 सर्वात शक्तिशाली व्यावसायिकांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे व यात पहिलं स्थान एलॉन मस्क यांनी पटकावलं आहे. एलॉन मस्क नंतर यात दुसऱ्या क्रमांकावर जेन्सन हुआंग आहेत, तिसऱ्यावर सत्या नडेला, चौथ्यावर वॉरेन बफेट, तर 5व्या क्रमांकावर जेमी डिमन हे आहेत. आणि या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय कोण, तर मुकेश अंबानी हे या यादीत स्थान मिळवणारे एकमेव भारतीय आहेत. त्यांना या यादीत 12व्या स्थानी ठेवण्यात आलं. प्रश्न क्रमांक 9, कॉलिन्स डिक्शनरीने कोणता शब्द 2024 साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला? तर कॉलिन्स डिक्शनरीद्वारे ब्रॅट हा शब्द 2024 साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय प्रेस दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय प्रेस दिवस आहे हा दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व मित्रांनो, हा दिवस पहिल्यांदा 1966 मध्ये साजरा करण्यात आला होता व यंदाचा हा 58वा राष्ट्रीय प्रेस दिवस आहे. बरं, हा दिवस 16 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर मित्रांनो, भारतीय प्रेस कौन्सिलची स्थापना 4 जुलै 1966 मध्ये करण्यात आली होती व ही कौन्सिल 16 नोव्हेंबर 1966 पासून कार्यान्वित झाली होती. त्यासाठी राष्ट्रीय प्रेस दिवस हा 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन करण्यात येत आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.